जागा भाड्याने देणे आहे। जत शहरातील छत्रपती संभाजीराजे चौकातील भव्य हॉल व हॉटेलसाठी जागा भाड्याने देणे आहे। हॉटेलसाठी सर्व साहित्य उपलब्ध। समोरच डॉक्टर शरद पवार यांचे नवीन हॉस्पिटल, बाजूलाच LIC कार्यालय, SBI बँक, बँक ऑफ बडोदा सारखी बँका व पतसंस्था आहेत। संपर्क साधा। जत महसूल विभागाने संख या दोन्ही विभागाकडे वारंवार तक्रारी आमच्या असतात। भ्रष्टाचाराचे आणि पैसे मागण्याचे, शेतकऱ्यांना लुबाडण्याचे वारंवार प्रकार इथे घडायला आलेत। गेल्या 3-4 वर्षापासून यांचे प्रकार वारंवार चालू आहेत मधल्या प्रशासक कालावधीमध्ये, आणि आताही वारंवार यांचे प्रकार चालू असल्यामुळे आम्ही नेहमी यांना सांगतो हे प्रकार तुम्ही बंद करा। काल पण आम्ही यांना इथं आलो होतो, सांगितलं होतं खरेदीचे काही चुकीच्या खरेदी घडलेल्या आहेत, त्या सब रजिस्ट्रारांच्याकडनं पण चुकीच्या खरेदी घडल्या आहेत, फेरफार न पाहता किंवा वयस्कर माणसांना त्यांना इथं काहीतरी भूलथापा देऊन, त्यांना काहीतरी प्रलोभन देऊन, त्यांना काहीतरी चुकीच्या माहिती देऊन इथं आणणं, त्यांच्या चुकीच्या खरेदी करून घेणं त्यांच्याकडनं आणि गोरगरिबांना लुटणं, त्याविषयी पण काल आम्ही तक्रार केली। काल इथं आलो होतो। आज आम्ही कारंजीची काही प्रकरणे घेऊन आलो होतो। कारंजीमध्ये एका सरकार नाव काढण्यासाठी एका उतारावरनं 20 लाख रुपयाची मागणी या जत महसूलमधील एका कर्मचाऱ्यांनी केली होती, आणि एक लॉक काढण्यासाठी, अनलॉक करण्यासाठी, एक उतारा अनलॉक करण्यासाठी एका कर्मचाऱ्याने 20,000 रुपयाची मागणी केली होती, आणि एका शेतकऱ्यांच्याकडनं फोंडे म्हणून शेतकरी आहेत त्यांच्याकडनं 60,000 रुपयाची मागणी केली होती। अशा कितीतरी आणखी अशी उदाहरणं आहेत, पण ती मोजकी उदाहरणं आम्ही आज घेऊन तहसीलदार साहेबांना भेटलो आणि तहसीलदार साहेबांना सांगितलं की तुमच्या विभागाकडनं प्रचंड प्रमाणात लोकांच्याकडनं मागणी केली जात आहे। आता ते मग इतर विभागाने वेगळे आहेत, फक्त महसूल विभागाकडनं प्रचंड प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे। तहसीलदार साहेबांना सांगितलं की हे आमच्याकडे पुरावे पण याच्याकडे भयंकर पुरावे आहेत। तहसीलदार साहेब आम्हाला म्हणले तुमच्याकडे पुरावे असतील तर ते आमच्याकडे सादर करा। काही पुरावे आम्ही त्यांच्याकडे सादर केले, तर त्यांना आम्ही हेही सांगितलं की तुम्हाला जर आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आम्ही तुमच्यावर आरोप करतो, ह्या अधिकाऱ्यांनी घेतलं किंवा तुमचा विभाग पैसे मागतोय, तुम्हाला जर आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा तर दावा दाखल करू शकताय। आम्ही तुमच्याशी सध्या अजून एकदम लय वाकडं जात नाही, कारण का एखाद्या अधिकाऱ्याला सुधारण्याची संधी पण द्यायला पाहिजे। पण जर समजा एखादा अधिकारी फारच जर फोफावत असेल आणि गोरगरीब जनतेला फार जर पिरत असेल तर त्याचा कायमचाच मग त्याची म्हणजे त्याची वासलात कशी लावायची त्याचं आम्हाला फार ज्ञान आहे, कारण आम्ही आता कुणाच्या हाताखाली तयार झाले सगळ्या लोकांना माहित आहे। पण उगीच एखाद्या अधिकाऱ्याला फार पिडायचं नाही ह्या हेतून आम्ही, किंवा त्याच्या कुटुंबाची वाताहत फार होऊ नये, कारण आम्ही मागे 2-4 अधिकाऱ्यांना त्रास दिला पण त्यांच्या कुटुंबाची वाताहत फार झाली, मी स्वतः डोळ्याने बघितले। ह्याला कुठे त्रास होऊ नये म्हणून आम्ही शांत बसलो। याचा अर्थ ह्या महसूलमधल्या अधिकाऱ्यांनी किंवा खालच्या त्या महसूलच्या संघ विभागाच्या महसूल अधिकाऱ्यांनी पण याचा गैरसमज असा करू नये की आम्हाला यातलं काही कळत नाही किंवा आम्ही गप बसतोय, असा याचा गैरसमज यांनी करू नये। जर आता आम्ही आज यांना सांगितलेलं आहे, तहसीलदार साहेबांना स्वतः प्रत्यक्ष आम्ही जाऊन भेटून त्याला एक सज्जन इशारा देऊन आलोय की तुम्ही तुमचा विभाग जो आहे तो अतिशय भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरला जर तालुक्यामध्ये आलेला आहे, जर तुम्ही त्याला वेळीच आवरलं तर ठीक, नाही तर याच्या पुढे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला उत्तर दिलं जाईल। तुमचे जे आमच्याकडे असलेले पुरावे आहेत ते कलेक्टर साहेबांना किंवा आमदार साहेबांच्या मदतीने महसूल मंत्र्यांच्याकडे जाऊन तुमचे सगळे जे पुरावे ते वेगवेगळ्या व्यासपीठावरती मांडले जाऊन तुमच्या ज्या पुढच्या ज्या तुमची बडतर्फी केली जाईल नोकरीवरनं, पण पेन्शनला देखील पात्र केलं तुम्ही राहणार नाही, याची त्यांना मी आता निश्चितपणे जाऊन तहसीलदार साहेबांना सांगून आलोय। आणि त्यांची सगळ्यांची जी काय यादी आहे ती सगळी यादी आमच्याकडे तयार आहे। आता जे आमचे हांगे म्हणून इथं जे सब रजिस्ट्रार आहेत त्यांच्या संपत्तीची देखील आता आम्ही चौकशी केलेली आहे। त्यांनी इथं जी संपत्ती गोळा केलेली आहे, इथं जे गैरव्यवहार केले आहेत ते माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल 100% करू शकतात याची मला जाणीव आहे, कारण त्यांनी इथं जी संपत्ती गोळा केली आहे, त्यांनी जे चुकीचे व्यवहार इथं त्या माध्यमातून केले आहेत, आणि या तहसीलच्या इथल्या पण काही अधिकाऱ्यांचं डायरेक्ट नाव घेत नाही, अजून लगेच मला नाव घ्यायचे नाहीत। इथल्या लोकांनी पण जे काही संपत्ती गोळा केलेल्या आहे, जे चुकीचे परवाने दिले आहेत आणि ज्या चुकीच्या काही गोष्टी यत्न करून जी संपत्ती गोळा केली त्यांची देखील संपत्तीचा जो काही व्यवहार असेल तो मी माझ्याकडे तयार करून ठेवलेला आहे। त्यांची देखील योग्य वेळी SCB कडे आम्ही त्यांची देखील चौकशी लावू, आणि त्यांनी जे काही त्या इथून जी चुकीच्या पद्धतीने जी संपत्ती त्यांनी अर्जित केली आहे त्या संपत्तीची देखील चौकशी लावू, आणि आमच्या जत तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या नरड्यावरती पाय देऊन तुम्ही जर संपत्ती कमवत असाल आणि आमच्या लोकांना जर इथं आलेली ही जी गोरगरीब जनता आहे, आमची कारंजीची वगैरे ही उभारलेली लोक आहेत, ह्या लोकांना जर तुम्ही गरीब लोकांना जर ठकवून जर पैसे कमवत असाल तर निश्चितपणे तुम्हाला ते पैसे आम्ही पचू देणार नाही। आणि जर ते पैसे पचू दिले तर आमच्या पदाचा किंवा आम्ही जे इथं पदाधिकारी आहोत त्या पदाचा काही उपयोग होणार नाही। आम्ही याच्या पुढे कुठला ह्या कार्यालयाकडून कुठला जर भ्रष्टाचार झाला तर त्या भ्रष्टाचाराला जशाच तसं उत्तर दिलं जाईल। आणि आता ह्याच्यानंतर यांनी अपेक्षा ठेवू नये। आज फक्त शेवटचा मुद्दा, आज आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायचं ठरवलं होतं। या ऑफिसकडनं जवळजवळ
40 ते 50 लाख रुपयाची मागणी झाली होती, 40 लाख रुपये. मी आज ठरवलं होतं, तुम्हाला सांगतो, अंगावरचे सगळे कपडे काढायचे आहेत. आम्हाला जे काय आमच्यावर राहिले ते निवडणुकीमध्ये जे काय उरले हे मोबाईल बिबाईल हे सगळं आहे ना, त्यांना दान करून जायचं ठरवलं होतं. पण आज आमच्या लोकांनी सांगितलं की बाबा एवढं काय आज काय करायचं नाही. पण जर पुढे भविष्यात Press the bell icon on the YouTube app and never miss another update.